मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची शक्यता. दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात. सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार. अजितदादांप्रमाणे सुनेत्रा पवारही प्रत्येक मंगळवारी देवगिरी निवासस्थानी बैठक घेण्याची शक्यता. तर 12 आणि 13 तारखेला दिल्लीत मोदी शहांच्या भेटीला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील यशानंतर पंतप्रधान मोदींकडून महायुतीचं अभिनंदन. पुन्हा एकदा महाराष्ट्रानं भाजप महायुतीला पाठिंबा दिला. मोदींनी मराठीत ट्विट करत मानले महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका. 12 पैकी 7 झेडपीत भाजपचं वर्चस्व. शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात 1 जागा. तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही. पंचायत समितीवरील भाजपचा झेंडा कायम. 125 पैकी 55 पंचायत समितींवर भाजपची एक हाती सत्ता. तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 3 जागा. सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता. राज्यातील 7 झेडपीत भाजप नंबर 1 चा पक्ष. विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. तर सकाळच्या प्रवक्त्यांकडून मवियाची मतं कमी करण्याचं काम. फडणवीसांची राऊतांवर टीका. शरद पवारांवर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार. छातीत कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिल्या जाणार. सध्या पवारांची प्रकृती स्थिर. सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांकडून विचारपूस. पुण्यातल्या जिल्हा परिषदेत दादाच्या राष्ट्रवादीची एक हाती सत्ता. सर्वाधिक 39 जागा जिंकत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत. मोठ्या विजयानंतर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रुणावर विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांची भेट घेतली. रायगडमधील निकालानंतर तटकरे कुटुंब भाऊक. अजितदादांची आठवण काढताना अनिकेत आणि आदिती तटकरे एकमेकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. तर विजय अजितदादांना समर्पित म्हणत सुनील तटकरेंकडूनही आदरांजली. झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना घवघवीत यश. वळसे पाटील, सावंत, सातपुते, गोगावले आणि जाधव कुटुंबाचं वर्चस्व कायम. उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपाकडून जल्लोष. राजन पाटलांनी दंड ठोपटले. तर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. उमेश पाटलांचा. लातूर जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता. अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली 23 जागा मिळवत काँग्रेस नंबर 1 चा पक्ष. दादांच्या राष्ट्रवादीची 12 जागांवर दमदार कामगिरी. तर ठाकरे बंधूंनीही प्रत्येकी 1 जागा मिळवत खातं उघडलं. सोशल मीडिया स्टार कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का. भाजपच्या मनीषा पाचगणेंनी धूळ चारली. नवलेंच्या 393 मतांनी पराभव. इंदापूरच्या बावडा गटातून हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांचा विजय. बोरीगणातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे पुत्र राष्ट्रवादीचे श्रीराज भरणे ही विजय. अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला 20 जागांवर विजय. तर सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुती विरोधात एक हाती झुंज. 15 जागा पटकावल्या. डॉक्टर नरेंद्र जाधव समितीकडून त्रिभाषा सूत्रीचा अहवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सादर. अहवाल अधिकृत निर्णयासाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार. राज्यात लवकरच 70,000 पदांची नोकर भरती. नव्या पद्धतीनं भरती होणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 आणि आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1,500 तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ. सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,60,680 रुपयांवर. तर चांदी 2,78,000 रुपये प्रति किलो असणार. T20